नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. चहा प्यायला थांबलो होतो. राग दिला हो मला ते चहावाले. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. आता दावणगिरी वगैरे पास करून आम्ही पुढं आलो आहे बरोबर. रात्री 2 वाजता बरोबर बनकापूरच्या टोल नाक्यावर आम्ही पोचलो होतो. तिथं झोपलो पंपात गाडी लावून. सकाळी कुंदन कधी उठले मला पण नाही माहीत. 7-7:30ला ते पण निघाले. आता आलो भरपूर कापलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे पाऊस थांबला आहे आता. अजिबात पाऊस वगैरे काहीच नाही पडत आहे. दाखवतो तुम्हाला बाहेर वातावरण. गाडी चालवत आहेत बघा. सगळ्यात मेन पाऊस थांबलेला आहे हे महत्वाचं आहे. संध्याकाळपर्यंत पोचू आम्ही आरामशीर. आज काय गाडी खाली होणार नाही. गाडी आपली उद्याच खाली होईल. पण नंबरला तर जाऊन आपण लवकर तिथं पोचू. पप्पू पण येतो. सकाळी मग आम्ही बंकापूरवरून निघालो होतो तेव्हा पप्पूचा फोन आला होता मला. तेव्हा तो हत्तरकीला आला होता. तो पण आला असेल भरपूर लांब. आता 3-4 तासाचं अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. मस्त वातावरण झाले बघा बाहेर. पोचूया. अजून तोंड वगैरे काय फ्रेश वगैरे काय झालंच नाही. एवढंच उठलोय. आता पुढं कुठं तरी थांबूयात आणि फ्रेश वगैरे होऊन निघूयात तिथं. वातावरण एवढं मस्त झालंय ना मित्रांनो. शेतीत बघा भात लावायचं काम चालू आहे. म्हणजे खूप वातावरण मस्त आहे. सगळीकडे हिरवगार वातावरण बघायला एकदम मस्त वाटतंय. सगळीकडे भात लावायचं काम काही जागी पूर्ण झालंय. काही जागी चालू आहे अजून. मस्त वाटतंय आता. ऊन पडलंय सगळीकडं. दुपारचे 12 वाजलेत मित्रांनो. नाश्ता करत आहे आत्ता. कारण की आत्ता 12 वाजता आम्ही हातपाय वगैरे धुवून रेडी झालो. आणि हे बघा माणूस हा पोट खराब आहे तरी पुरी भाजी खाते. म्हणून काय खायचं नाही का? काय पोटच हे होय ना. दोघांना पण पोटाचा प्रॉब्लेम चालू झाला आहे. कोणच नाही हॉटेलमध्ये. आम्हाला खायची होती दाल खिचडी. पण इथं दाल खिचडी 3 नंतर भेटेल म्हटलं. तर 3 वाजेपर्यंत का आम्ही काय थांबू नाही शकत. तर या नाश्ता करायला बघू. आता पुढं जाऊन परत जेवण करू दर्ग्यावर. नाश्ता करून निघूयात मित्रांनो.
मित्रांनो 3:45 वाजलेत आत्ता आलोय आम्ही आरचीगिरीच्या पुढं आपला जिओचा पंप आहे तिथं आलं. टाकी फुल करत आहे आता. टाकी फुल करून निघायचं. साधारण 8-9 वाजायच्या आत तर आपण पोचू. आणि पाऊस वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर पोचू. गाडी दिसते. कुंदन शेठ थांबलो आहे. आता माझं पण पोट जरा खराब झालं आहे. काय झालं काय कळना नेमकं. जेवण केलं की लगेच बाथरूमला पळायला लागतं. त्याच्यामुळं परत गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत पण गोळ्याने काय फरक पडणार. शेटला पण नाही पडत आहे आणि मला पण नाही पडत. रात्रभर काय त्रास नाही झाला. पण आत्ता सकाळी पुरी भाजी खाल्ली. ती पुरी भाजी पण एवढी तेलकट पुऱ्या होत्या त्याच्यामुळं परत काय त्रास होतो का काय कळना. फुल करायची टाकी आता. इथं एकदा फुल केली की मग पुण्याला जाताना 5-6 हजाराचं जरी टाकलं की गाडी आपली जागेवर जाते. वातावरण सगळं पावसाचंच आहे. गरमी वगैरे तर नाही आहे. मागं बघत असतं सगळं. आणि हा पंप मस्त एरियात आहे बघा. सगळीकडं नारळाचे वगैरे झाड आहेत टोटल आजूबाजूला सगळ्या बाजूंनी. ह्या साईडलाच इथं काम करणारे पोरं वगैरे जे आहेत ते इथं मागच्या साईडला जी रूम दिसते तिथं ते पोरं वगैरे त्यांचे कामगार वगैरे राहतात. आणि इथं पार्किंगला वगैरे पण बघा भरपूर जागा आहे. पण कधी इथं थांबण्याचा योग नाही आहेत कारण की इथून म्हैसूर आपलं गोडाऊन बरोबर 120 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं इथं थांबण्याची गरज नाही वाटत कधी. या साईडला पण बघा सगळं ग्रीनरी झालं. डिझेल भरून आपलं निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजले. चहा प्यायला थांबलो होतो. राग दिला हो मला ते चहावाले. चहावाली होती तिच्या घरात चप्पल घालून जातो गेलो घरात नाही गेलो. पण एक पाऊल ठेवला होता त्या उंबऱ्याच्या. राग देणारच ना त्याला. आणि त्याला थंडी वाजून आली. लवकर भेटायला पण कॉफी प्यायला उतरलो होतं. एकच पाऊल तरी म्हणजे दुकानाच्या आत ठेवला त्यांना आवाज द्यायला. ती बाई खवळली डायरेक्ट शेटवर. जाऊयात आता एक 20-25 किलोमीटर राहिलं फक्त म्हैसूर. जास्त लांब नाही. मागचा नजारा बघा मित्रांनो कसला मस्त दिसतंय. वातावरण बघा कसं झालं सगळं. या साईडला वेगळं दिसतंय. या साईडला जरा भरून आल्यासारखं वाटतं सगळं. पण इथं एकदम मस्त वाटतंय बघा. पंपाच्या वरच्या साईडला बघा कसं क्लिअर काहीतरी वेगळंच वाटतंय. तर निघूयात. 1 तास लागेल जास्तीत जास्त. आणि नंतरच गेल्यानंतर तिथंच जेवण वगैरे करूया. आमचा प्लॅनिंग झालता की जेवण वगैरे रस्त्यात जाता जाता करूया पण जास्त वेळ नाही झाला. गोडाऊनची इथं आहे जेवणाची सोय त्यामुळं तिथं जाऊन जेवण करूयात. निघूयात. पहिले शेटला एखादी डोलो वगैरे गोळी द्यायला पाहिजे कारण की थंडी वाजून येते. तर निघूयात मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. आलो आम्ही गोडाऊनला. आलो म्हणजे वेळ झाला आता आम्हाला येऊन. जेवण वगैरे करून आलोय. कुंदन शेटला बरं वाटतंय आता. मागाशी थंडी वाजत होती जरा त्याला. गोळी खाल्ली ना काल निप्पाणीला गोळ्या खाल्ल्या होत्या. आजकाल आम्ही दोघं कुठल्या वाटेल ते गोळ्या खातात. मला तर म्हणते तुझी पण एक गोळी दे. माझ्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या आहेत ते पण खायला तयार आहे. काहीतरी फरक पडत म्हणतो कुठलीही खाल्ली तर. पण आता आणलेत. पप्पूला पण सांगितलं. पप्पू पनीर 1 तासाभरात यायला पाहिजे अजून. ते पण खातो. त्याला पण सांगितलं डोलो आणायला पण नाही देत आता. डोलो देतो व्हायचं काहीतरी. आणि मेन म्हणजे जरा आत्ता तरी सध्या तरी आमचं जरा पोटाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. कारण की दुपारपासून काय एकदम व्यवस्थित आहे. कारण की दुपारी गोळी वगैरे खाल्ली होती. एक गाडी आपल्या पुढं त्याच्यानंतर दुसराच नंबर आहे आपला. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.